सकाळी सकाळी चालू बरं का भाऊ आम्ही हरभरा खायला. हरभरा तासा जोऱ्यात खातोय ना आम्ही. तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र बरं का म्या. आणि मग लगेच नवल भाऊ म्हणे आपल्याला जायचंय दिंडीच्या कार्यक्रमाला. म्हणलं चाल ना. मग मी ओके पैकी रेडी झालो बरं का मित्रांनो. जातोय आता दिंडीच्या कार्यक्रमाला. काय म्हणतो मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा तुम्ही. आपले 3K करा बरं का लवकर. आम्ही पोहोचलो बरं का भाऊ देऊळगावला आणि तर शेगावला जाण्यासाठी दिंडी आलेली होती. म्हणलं आता दर्शन वगैरे करून तर म्हणून बाहेरच रांगोळी काढलेली होती बरं का मित्रांनो. इथं आलं बरोबर आरतीच भेटली बरं का आम्हाला. म्हणलं आता एकदम बाहेर झालंय. गजानन महाराजची आरती भेटली आपल्याला इथं. आरती संपली बोल मी बसलो एका ठिकाणी. तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो 8 दिवसापासून भाऊ तुझे ब्लॉगच नाही. भाऊ आता ब्लॉग तर सुरू होणार आपले. नवल भाऊ बसलेला आहे बरं का इथं. आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही. मी घेतलं बरं का भाऊ गजानन महाराजांचं दर्शन आणि बसलो बरं का जेवायला म्हणजे साबुदाणा खायला. आणि आपल्या डायरेक्ट धामणगाव मध्ये आलो. धामणगाव मध्ये आज आपला बाजार होता पण बाजार काय एवढा भरलेला नव्हता बरं का मित्रांनो. त्या सगळं सोडावं मी कसा दिसतोय मला सांगा बरं का. तितक्यात जतीन ग्लास घेऊन कुठून आला बाप्पा. म्हणलं दे मला. नाही म्हणला भाऊ. घेतलं भाऊ चिप्स खायला मला घरी आणि दही पण घेतलं बरं का. तू म्हणला बरं का भाऊ मित्रांनो. मला घरी आल्या बरोबर आम्ही वावरात आलो बरं का मित्रांनो. म्हणलं आता रील काढतो मी. रीलला कसं रिस्पॉन्स येतो पाहतो म्हणलं इंस्टाग्राम वरती. तुम्ही जर का पाहिलं नसेल तर आपल्या आयडीला पाहून घ्या बरं का मित्रांनो. आणि ब्लॉगला पण सपोर्ट करा आपल्या.